राज्य मानांकन कॅरम स्पर्धाला मानधन देणारी लोक समर्थ एंटरटेनमेंट, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, इंडियन ऑइल, 9 डायमेन्शन, वेल विशर आणि डॉली ब्युटी पार्लर या लोकांनी सर्व संस्थांनी आपल्याला मदत केली आहे. योगेश ढोंगड़े मुंबई, संदीप देवरुखकर मुंबई. प्लीज रिपोर्ट एट डायस. All spectators are anxiously waiting for the final match of the 8th Shivaji Park Gymkhana Maharashtra State Ranking Carom Tournament 2015-16. The final match will be played between Yogesh Dhongre of Mumbai versus Sandeep Devrukkar of Mumbai. The referee for this final match is Sanjay Barve from Mumbai. हॅलो, नमस्कार. संदीप देवरुखकर आणि योगेश डोंगडे आता मॅच खेळायला सुरुवात होईल. यू कॅन प्रोसीड टू द बोर्ड प्लीज. टाळ्याने त्याला स्वागत करा. सर्व कॅरम रसिकांना विनंती की अंतिम फेरीचा सामना चालू असताना सगळ्यांनी आपले जे मोबाईल फोन आहेत ते एक तर बंद ठेवा
किंवा सायलेंट मोडवरती ठेवा. दोनही खेळाडू या ठिकाणी जे खेळत आहेत अंतिम फेरीमध्ये, हे दोनही खेळाडू हे राष्ट्रीय पातळीचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे असे खेळाडू आहे. संदीप देवरुखकर डाव्या साईडला जे बसलाय तो मुंबईचा खेळाडू आहे. ओएनजीसीचं प्रतिनिधित्व मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या ज्या सर्व स्पर्धा होतात त्याच्यासाठी करत असतात. ते एशियन चॅम्पियन आहेत, राष्ट्रीय चॅम्पियन आहेत. उजव्या बाजूला जे खेळाडू बसलेले आहेत ते योगेश ढोंगडे. मुळात हे विदर्भमधले खेळाडू जैन इरिगेशन या कंपनीमध्ये नोकरीला लागल्यानंतर ते मुंबईमध्ये खेळायला लागले. ते सुद्धा राष्ट्रीय विजेते खेळाडू आहेत. या दोनही खेळाडूंचा खेळ आपण एन्जॉय करा आणि दोन्ही खेळाडूंना शिवाजी पार्क जिमखाना, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देतो. फाइट चैंपियन दोनों फाइट. शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचा आजचा अंतिम फेरीचा सामना आता थोड्याच वेळात सुरू होईल. या अंतिम फेरीमध्ये संदीप देवरुखकर मुंबई विरुद्ध योगेश ढोंगडे मुंबई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या दोनही खेळाडूंनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करताना अनुक्रमे ठाण्याच्या राजेश गोहिल आणि मोहम्मद गुफरान मुंबई या खेळाडूंना हरवलं होतं. गेली 8 वर्ष शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने या ठिकाणी राज्य पातळीची कॅरम स्पर्धा आयोजित केली जाते. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये विश्वविजेता खेळाडू योगेश परदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू अशोक गौर, राष्ट्रीय खेळाडू पंकज पवार हे सुद्धा सहभागी झाले होते. पंचवीस तारखेला माजी महापालिका आयुक्त
जयराज फाटक यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या प्रसंगी जिमखानाचे अध्यक्ष प्रवीण आमरे, कार्याध्यक्ष अविनाश कामत, सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, त्याचप्रमाणे कॅरम विभागाचे प्रमुख प्रदीप भिडे आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने अरुण केदार, मानद सचिव महाराष्ट्र कॅरम संघटना आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव यतीन ठाकूर उपस्थित होते. अंतिम फेरीचा सामना सुरुवात करतील संदीप देवरुखकर. अतिशय सुरेख असा ब्रेक. स्पर्धेचे पंच संजय बर्वे यांच्याकडनं परवानगी घेतल्यानंतर अतिशय सुरेख अशी सुरुवात. ब्रेकलाच 2 पांढऱ्या सोंगट्या त्यांनी पॉकेट केल्या होत्या आणि अतिशय सुरेखरित्या हे कनेक्शन, मात्र ते चुकलेलं आहे. खेळण्याची संधी योगेश ढोंगडेकडे. योगेश ढोंगडे हा मूळचा विदर्भमधला खेळाडू. 2 वर्षापूर्वी विदर्भकडनं खेळताना त्यांनी राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं होतं आणि त्यानंतर गेल्या वर्षापासून मुंबईमध्ये जैन इरिगेशन या कंपनीच्या तर्फे तो प्रतिनिधित्व करत आहे. संदीप देवरुखकर खेळताना क्वीन आणि 3 पांढऱ्या बोर्डावरती, 4 पांढऱ्या बोर्डावरती अतिशय सुरेखरित्या ब्रशचा उपयोग करत स्वतःची सोंगटी घेतली. क्वीन घेण्याचा प्रयत्न संदीप देवरुखकरचा. क्वीन घेण्यामध्ये यशस्वी. क्वीनची कव्हर करतील संदीप देवरुखकर. आणि जर हा फिनिश संदीप देवरुखकर करू शकला तर त्याला, मात्र तो चुकलेला आहे. खेळण्याची संधी योगेश ढोंगडेकडे. योगेश ढोंगडे आणि संदीप देवरुखकर ह्या दोघांची खेळण्याची जी काही शैली आहे ती अतिशय विभिन्न अशी शैली आहे. अतिशय सुरेखरित्या स्वतःच्या सोंगट्या वेचताना योगेश ढोंगडे. एक सुंदर असा शॉट स्वतःची घेताना संदीपची सोंगटी थोडीशी कठीण करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला आणि संदीपला फिनिश करण्याची संधी. मात्र संदीप ही संधी चुकलेला आहे आणि खेळण्याचा पुन्हा एकदा जो चान्स आहे तो योगेश ढोंगडेकडे. पुन्हा एकदा संदीपला खेळण्याची संधी आणि क्वीन अधिक 4, 7 गुण. पहिला सेट टॉस संदीपने जिंकला होता. पहिला सेट 7 विरुद्ध 0. शिवाजी पार्क तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये स्मॅश एंटरप्राइजेस, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, इंडियन ऑइल, 9 डायमेन्शन आणि डॉले ब्युटी पार्लर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलं होतं. दरम्यान योगेशने ब्रेक केला, मात्र ब्रेक चुकल्यानंतर संदीप खेळताना अतिशय सुरेख असा फटका. स्वतःची सोंगटी घेताना
बोर्डावरच्या इतर सोंगट्या सोप्या करण्याचा प्रयत्न, परंतु फारसं यश या स्ट्रोक नंतर त्याला मिळालं नाही. पुन्हा एकदा खेळण्याची संधी संदीप देवरुखकरकडे. संदीप देवरुखकरने अतिशय सुरेख असा खेळ या स्पर्धेमध्ये केला. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी उपांत्य फेरीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहम्मद गुफरान याला अनपेक्षितपणे 23-10 आणि 23-2 असे सहजरित्या पराभूत केलं होतं. तर योगेश डोंगडेंनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राजेश गोहिल या ठाण्याच्या खेळाडूला 25-8 आणि 25-11 असे सहज पराभूत केले होते. मात्र राजेश गोहिलने उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी या स्पर्धेचा गतविजेता पंकज पवार याला हरवलं होतं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. संदीप देवरुखकर स्वतःची सोंगटी अवघडपणे कमी करताना संदीप देवरुखकर हे गेले कित्येक वर्षे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुरुवातीला महाराष्ट्रातर्फे आणि नंतर पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डातर्फे खेळत आहेत. अतिशय सुरेख असा हा फटका. योगेश ढोंगडे हा थोडासा अटॅकिंग खेळणारा असा खेळाडू आहे. बोर्डावरती कुठलाही शॉट त्याला ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला तो खेळण्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता तो शॉट खेळत असतो. योगेश ढोंगडे खेळत आहेत. संदीप देवरुखकर या ठिकाणी गेले 3 दिवस शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा हा शेवटचा आणि अंतिम फेरीचा सामना. योगेश ढोंगडे विरुद्ध संदीप देवरुखकर. स्वतःची सोंगटी हळूवारपणे वेचताना या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नव्याने सिस्का या कॅरम कंपनीचे कॅरम बोर्ड आणि सोंगट्या वापरण्यात आल्या होत्या. अप्रतिम असा शॉट होता, मात्र स्ट्रायकर पॉकेटमध्ये गेला आणि पेनल्टी संदीप देवरुखकरला. स्वतःची गेलेली सोंगटी अधिक एक सोंगटी अशा 2 सोंगट्या आता बोर्डावरती. मात्र खेळण्याची संधी पुन्हा संदीपला. अप्रतिम असा खेळत आहेत संदीप देवरुखकर. मात्र स्वतःची सोंगटी खेचण्यापेक्षा त्यांनी प्रतिस्पर्ध्याची कठीण करण्यामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. पुन्हा एकदा खेळण्याची संधी संदीपकडे. पुन्हा तोच प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल. योगेश ढोंगडे बोर्डावरती एखादा स्ट्रोक किंवा एखादा शॉट ज्यावेळेला आपल्याला कठीण असा वाटतो, मात्र योगेश ढोंगडे हा नेहमीच तो शॉट घेण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान संदीप देवरुखकर क्वीन घेतली. क्वीनचं कव्हर करताना संदीप क्वीनचं कव्हर त्यांनी केलेलं आहे. 2 काळ्या संदीपच्या बोर्डावरती तर 1 पांढरी योगेशची बोर्डावर. मात्र संदीप चुकला आणि ही जर सोंगटी योगेशने घेतली तर 2 गुण योगेशकडे. छोटा बच्चू फाइट 2 बोर्ड झालेले आहेत आणि संदीप देवरुखकरचा तिसरा ब्रेक करण्यापूर्वी स्कोर आहे 7-2.
शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने गेले 3 दिवस या लॉन टेनिस कोर्टमध्ये अंतिम फेरीचा सामना आज सुरू आहे. या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये संदीप देवरुखकर आणि योगेश धोंगडे हे दोनही वरती अतिशय चांगली कामगिरी केलेले खेळाडू. संदीपने परवानगी घेतली पंचाची, पंचाने परवानगी दिली आणि अतिशय सुरेख असा ब्रेक मात्र पहिलीच सोंगटी संदीप चुकला आणि खेळण्याची संधी योगेश डोंगडेला. थेट क्वीन घेण्याचा असफल असा प्रयत्न योगेशचा. खेळत आहेत संदीप देवरुखकर. संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश धोंगडे, दोनही राष्ट्रीय विजेते खेळाडू. मात्र संदीपने योगेशला क्वीन आणून दिली आणि क्वीन घेण्यामध्ये सफल योगेश धोंगडे. क्वीनची कव्हरही त्यांनी घेतलेली आहे. मात्र आज योगेश डोंगडेकडनं बऱ्याच सोंगट्या चुकताना अंतिम फेरीचा सामना. अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये सामनाधिकारी म्हणून मुंबईचे पंच संजय बर्वे हे पाहत आहेत कामगिरी. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून सुहास कारभारी आणि केतन चिखले या 2 आंतरराष्ट्रीय पंचांनी काम केलं होतं. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी पार्क जिमखान्याने अतिशय मेहनत घेतली आणि सलग हे 8वं वर्ष शिवाजी पार्क जिमखान्याचं. अंतिम फेरीचा सामना योगेश डोंगडे खेळताना. अप्रतिम, अतिशय सुरेख असा हा फटका. स्वतःची सोंगटी घेताना प्रतिस्पर्ध्याची सोंगटी कठीण तर केलीच, परंतु स्वतःच्या सोंगट्याही जवळ आणल्या होत्या. मात्र संदीप पुन्हा एकदा खेळण्याची ही संदीपकडे. संदीप देवरुखकर राष्ट्रीय विजेता खेळाडू, एशियन चॅम्पियन खेळाडू, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असा खेळाडू विरुद्ध संदीप योगेश डोंगडे. या बोर्डामध्ये योगेशला 8 गुण मिळाले. 8 अधिक पूर्वीचे 2 एकंदर 10. ब्रेक करतील योगेश डोंगडे. 10 विरुद्ध 7. महिला गटांमध्ये अंतिम फेरीचा सामना हा संध्याकाळी या सामन्यापूर्वी खेळवला गेला होता आणि या सामन्यामध्ये रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेने मुंबईच्या प्रीती खेडेकरला 25-20 आणि 22-9-19 असं हरवून या गटाचं विजेतेपद पटकावलं. दरम्यान योगेश डोंगडे खेळताना या अंतिम फेरीच्या सामन्यानंतर लगेचच या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होईल आणि या पारितोषिक वितरणासाठी ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस आर.डी. शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे जिमखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रवीण आमरे,
कार्याध्यक्ष अविनाश कामत, सेक्रेटरी संजीव खानोलकर, असिस्टंट सेक्रेटरी सुनील रामचंद्रन, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे आणि इंडोर गेमचे प्रमुख प्रदीप भिडे हे या ठिकाणी उपस्थित असतील. या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी आज संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश ढोंगडे. अतिशय हव्वारपणे, अतिशय सुरेखरित्या स्वतःच्या एक सोंगट्या कमी करताना संदीप. अप्रतिम असा हा स्ट्रोक होता. याला ग्लान्स असं म्हणतात. स्वतःची सोंगटी घेताना प्रतिस्पर्ध्याची सोंगटी हाताकडे खिचण्यामध्ये संदीप यशस्वी. अप्रतिम. पुन्हा एकदा अशा स्ट्रोकची पुनरावृत्ती. आणि केवळ 2 सोंगट्या संदीपच्या बोर्डावरती. अप्रतिम असा हा स्ट्रोक होता. मात्र संदीप सोंगटी चुकला आणि खेळत आहेत योगेश डोंगरे. अप्रतिम. स्वतःची सोंगटी घेताना संदीपची सोंगटी थोडीशी कठीण करण्यामध्ये योगेशला यश. अप्रतिम असा स्ट्रोक होता. स्वतःची सोंगटी घेताना दुसरी सोंगटी काढण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न म्हणावा तेवढा यशस्वी होऊ शकला नाही. परंतु खेळण्याची संधी योगेशला मिळाली होती आणि आता खेळत आहेत संदीप देवरुखकर. केवळ एक सोंगट्या प्रत्येक दोन्ही खेळाडूंच्या बोर्डावरती. मात्र संदीप चुकला आणि पुन्हा एकदा खेळण्याची जी संधी आहे ती योगेश डोंगरेला. एक गुण योगेशला. पहिल्या सेटमध्ये पहिला बोर्ड 7चा घेऊन जी सुरुवात संदीपने केली होती, मात्र त्यानंतर 3ही बोर्ड योगेशने घेऊन या पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतलेली आहे. संदीपचा ब्रेक. गुण संख्या आहे 7 विरुद्ध 11. फोडण्याची संधी संदीप देवरुखकरकडे. पंचांची परवानगी. अतिशय सुरेख असा ब्रेक. पहिल्या बोर्डमध्ये ज्या प्रकारे अतिशय सुरेख असा ब्रेक संदीपने केला होता त्याची पुनरावृत्ती. मात्र पुन्हा एकदा डबल ड्यू. चौथा बोर्ड सुरू आहे आणि आतापर्यंत 2 डबल ड्यू हे संदीपने केलेले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस RD शिंदे हे या ठिकाणी अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. खेळण्याची संधी संदीप देवरुखकरकडे. अतिशय सुरेखरित्या स्वतःची सोंगटी घेताना पोझिशन ओपन करण्याचा प्रयत्न होता संदीपचा, पण म्हणावं तेवढं यश त्याला आलेलं नाही. दोनही मातब्बर खेळाडू, दोनही राष्ट्रीय विजेते खेळाडू, दोनही एकापेक्षा एक सरस असे खेळाडू.
शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने 8व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीचा हा सामना. या अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यापूर्वी योगेश धोंगडेने राजेश गोहिल या मुंबईच्या खेळाडूला 25-8 विरुद्ध 25-8 आणि 25-11 असं सरळ 2 गेममध्ये पराभूत केलं होतं. तर संदीप देवरुखकरने मुंबईच्याच मोहम्मद गुफरान याला 23-0 आणि 24-2 असे हरवले होते. महिला गटाच्या अंतिम फेरीमध्ये मैत्री गोगटे रत्नागिरी हिने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर 25-20 आणि 22-19 अशी मात केली. दरम्यान संदीप क्वीन घेताना आणि अतिशय सोपं असं कव्हर साधारणपणे प्रत्येक खेळाडू क्वीनचं करत असतो, त्याचप्रमाणे संदीपही क्वीनचं कव्हर करण्यामध्ये यशस्वी. स्वतःची हाताखालची सोंगटी घेताना पुढचं पोझिशन थोडंसं ओपन करण्याचा यशस्वी असा प्रयत्न संदीपचा. संदीपच्या 4 सोंगट्या बोर्डावरती तर योगेशच्या केवळ 2. संदीप चुकला. खेळण्याची संधी योगेशला. योगेश डोंगडे विरुद्ध संदीप देवरुखकर. योगेश डोंगडे राष्ट्रीय विजेता तर संदीप देवरुखकर राष्ट्रीय आणि एशियन विजेता. बऱ्याच वेळेला खेळाडू स्वतःची सोंगटी घेण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याची सोंगटी कठीण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचंच प्रत्यय या ठिकाणी आलं. योगेशने स्वतःची सोंगटी घेताना संदीपची सोंगटी कठीण करण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये स्वतःची सोंगटी चुकला आणि संदीप देवरुखकरला खेळण्याची संधी. मात्र पुन्हा एकदा संदीप अतिशय सोपी अशी सोंगटी चुकला आणि खेळत आहेत योगेश ढोंगडे. अंतिम फेरीचा सामना योगेश ढोंगडे विरुद्ध संदीप देवरुखकर. पुन्हा एकदा खेळण्याची संधी संदीपकडे. हा बोर्ड जिंकण्यासाठी संदीपला कठीण अशी एक कट घ्यावी लागेल आणि संदीपने अतिशय सुरेखरित्या ही शेवटची सोंगटी घेतली आणि 4 गुण संदीपच्या खात्यात. 7+4 म्हणजे 11. 5 बोर्ड संपलेले आहेत आणि दोन्ही खेळाडू हे 11-11 अशा समगुणावरती आहेत. सामन्यामधली पहिल्या सेटमधली सुरसी वाढत आहे. या ठिकाणी शिवाजी पार्क जिमखान्याच्या या वास्तूमध्ये फार मोठ्या संख्येने कॅरमच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. अतिशय सुरेख असा ब्रेक योगेशचा. या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल स्मॅश एंटरप्राइजेस, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, इंडियन ऑइल, 9 डायमेन्शन्स आणि डॉली ब्युटी पार्लर. या सगळ्यांच्या आर्थिक सहाय्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होत आहे. आज शेवटचा आणि अंतिम फेरीचा सामना संदीप देवरुखकर चुकला आणि खेळण्याची संधी योगेश ढोंगडेकडे. 5 बोर्ड पहिल्या सेटमधले संपले आहेत आणि 11-11 अशी समान गुणसंख्या या दोघांची. अप्रतिम असा कॅरममध्ये याला स्क्रू असा शॉट म्हणतात, स्क्रूचा सारखा शॉट होता हा. महिला गटांची जी अंतिम फेरी झाली त्यामध्ये मैत्री गोगटे या रत्नागिरीच्या खेळाडूंनी मुंबईच्या प्रीती खेडेकरला अंतिम फेरीमध्ये सरळ 2 सेटमध्ये पराभूत केलं आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावलं.
या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सिस्का या कंपनीचे कॅरम बोर्ड आणि सोंगट्या वापरण्यात आल्या. या स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी जिमखान्याच्या वतीने जिमखान्याच्या सर्व कार्यकारिणीने फार मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि परिणाम स्वरूप आज ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या सफल होत आहे. पुरुष गटामध्ये 400 खेळाडू तर महिला गटामध्ये 40 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळल्या. या स्पर्धेमध्ये राजेश गोयल या ठाण्याच्या खेळाडूने गतविजेत्या पंकज पवारला उपउपांत्य फेरीमध्ये पराभूत केलं आणि या स्पर्धेमध्ये खळबळ माजवली. मात्र पुढच्याच फेरीमध्ये त्याला योगेश ढोंगडेकडनं पराभूत व्हावं लागलं. दरम्यान संदीपने क्वीन घेतली आणि क्वीनचं कव्हर करताना क्वीनचं कव्हर घेतल्यानंतर 3 सोंगट्या त्याच्या बोर्डावरती अजून शिल्लक. अतिशय सावधरित्या हळुवारपणे नेम धरून स्वतःची एक सोंगटी कमी करताना संदीप आणि योगेश या 2 खेळाडूंमध्ये जो महत्वाचा फरक दिसून येतो तो म्हणजे खेळताना संदीप आपल्या बैठकीचा पूर्णपणे वापर करतो आणि हा बोर्ड फिनिश करून संदीपने 4 गुण मिळवले. 6 बोर्ड पूर्ण झाले. संदीप देवरुखकर 15 विरुद्ध योगेश ढोंगडे 11. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाला या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी महापालिका आयुक्त जयराज फाटकजी उपस्थित होते. शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आंबरे, कार्याध्यक्ष अविनाश कामत, सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॅरम संघटनेचे आणि मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पंचांनी परवानगी दिल्यानंतर अतिशय चांगला असा ब्रेक आपल्याला म्हणता येईल. हा बोर्ड अतिशय महत्वाचा असा बोर्ड या पहिल्या सेटमधला, कारण हा बोर्ड जर क्वीन सकट संदीप देवरुखकरनी जिंकला तर त्याची आघाडी आणखीन वाढेल आणि पुढच्या शेवटच्या बोर्डामध्ये या दोन्ही खेळाडूंच्या गुणसंख्येमधला जो फरक असेल तो फरक किंवा ती जी गुणसंख्या असेल त्याच्यापेक्षाही जास्त सोंगट्या बोर्डावरती असताना जर योगेश ढोंगडे बोर्ड जिंकू शकला तर तो सामना जिंकेल. अन्यथा गुणांच्या आघाडीवरती संदीप पहिला सेट जिंकू शकेल. खेळत आहेत योगेश ढोंगडे. बोर्डावर एकंदर जे पोझिशन आता आपल्याला दिसतंय हे पाहिल्यानंतर दोनही खेळाडूंना हा बोर्ड जिंकण्याची समान अशी संधी दिसत आहे. मात्र अतिशय साधी अशी सोंगटी योगेश चुकला आणि एक अतिरिक्त डाव संदीपसाठी त्याने उपलब्ध करून दिला. खेळत आहेत संदीप देवरुखकर. क्वीन आणि 4 पांढऱ्या त्यांच्या बुडावरती. मात्र हा अतिशय चुकीचा असा निर्णय होऊ शकतो जरी सोंगटी चढवली असली तरी, कारण हा बोर्ड जिंकायचा जर असेल तर त्याला स्वतःकडे सोंगट्या खेचाव्या लागतील. मात्र पुन्हा एकदा संधी संदीपला खेळण्याची. यावेळी तरी संदीपने स्वतःच्या सोंगट्या आणि क्वीन स्वतःकडे खेचावी आणि त्याप्रमाणे संदीप खेळला. मात्र म्हणावं तेवढं चांगलं किंवा पोषक असं पोझिशन त्याला उपलब्ध होऊ शकत नाही. दरम्यान अतिशय सुरेख असा हा ग्लान्स. मात्र क्वीन हातावरती न येता क्वीन थोडीशी दूर
आणि ती चुकलेला आहे. योगेश डोंगडे खेळत आहेत संदीप देवरुखकर. डबल टचचा हा संदीपचा प्रयत्न यशस्वी आणि क्वीनची अतिशय सोपी अशी कव्हर संदीप करत असताना संदीपच्या हाताखाली ज्या सोंगट्या आहेत त्या सोंगट्या घेताना तो या बोर्डावरचं पोझिशन सहजरित्या काढू शकतो. मात्र म्हणावं तेवढा फायदा त्याला या स्ट्रोकने झाला नाही आणि या सेटमधली, या गेममधली या बोर्डाची चुरस अजूनही कायम. कारण जरी क्वीन संदीपने घेतली असली तरी कदाचित अजून एक डाव खेळण्याची संधी योगेशला मिळणार आणि योगेशला त्याप्रमाणे ती संधी मिळाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बोर्ड जिंकणं हे दोनही खेळाडूंसाठी अतिशय आवश्यक. आणि एक शेवटची सोंगटी रिबाउंडने घेण्याचा योगेश डोंगरेचा प्रयत्न असफल. खेळण्याची संधी पुन्हा एकदा संदीप देवरुखकरकडे. संदीपने क्वीन घेतलेली आहे आणि शेवटची सोंगटी तो कट घेण्याचा संदीपचा प्रयत्न यशस्वी. 4 गुण संदीपच्या खात्यात. म्हणजे शेवटचा बोर्ड पहिला सेट आणि 8 गुणांची आघाडी संदीप देवरुखकरकडे. पहिल्या सेटचा शेवटचा ब्रेक करतील योगेश डोंगडे. वाय ब्रेक लावला होता योगेशने, मात्र ब्रेक असफल. खेळण्याची संधी संदीप देवरुखकरला. संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश डोंगडे अंतिम फेरीचा सामना. या सामन्याला ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस RD शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रदीप भिडे आणि सुनील रामचंद्रन गेले कित्येक दिवस या स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी अहोरात्र असे झटत आहेत आणि आज अंतिम फेरीचा सामना. मात्र क्वीनचं कव्हर करण्यामध्ये खेळाडू चुकला आणि प्रमुख पंचांना या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच काम करण्याची संधी बोर्ड पंचांना. संजय बर्वे यांनी क्वीन पुन्हा एकदा मध्यभागी ठेवली आणि खेळत आहेत संदीप देवरुखकर. अंतिम फेरीचा सामना. 8 गुणांची आघाडी संदीप देवरुखकरकडे. पहिला सेट, शेवटचा बोर्ड आणि अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी कॅरम रसिकांची तुडुंब अशी गर्दी या जिमखान्याच्या लॉन टेनिसच्या वास्तूमध्ये.
योगेश चुकला आणि संदीपकडे खेळण्याची संधी. संदीप विरुद्ध योगेश, दोनही राष्ट्रीय विजेते खेळाडू. पहिला सेट संदीपच्या बाजूने. बोर्ड केवळ संपवण्याचा सोपस्कार. शेवटची सोंगटी संदीप घेताना आणि पहिला सेट संदीप जेवरुकरच्या बाजूने. दोनही खेळाडू आपापल्या जागा बदलतील. अंतिम फेरीचा सामना. पहिला सेट संदीप देवरुकर विजयी. दुसरा सेट शिवाजी पार्क जिमखाना 8वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा. अंतिम फेरीचा सामना. या अंतिम फेरीपूर्वी महिलांची अंतिम फेरी खेळवली गेली होती आणि या अंतिम फेरीमध्ये रत्नागिरीच्या मैत्री गोगटेने मुंबईच्या प्रीती खेडेकरला 25-20 आणि 22-19 असं हरवून या गटाचं विजेतेपद पटकावलं. महिलांच्या अंतिम फेरीमध्ये मैत्रिणी प्रवेश करण्यापूर्वी ठाण्याच्या राधिका जोशीला 21-9, 14-19 आणि 25-7 असं हरवलं होतं. तर प्रीती खेडेकरने आयशा मोहम्मदला 25-0 आणि 25-16 असं हरवलं होतं. दरम्यान दुसऱ्या सेटचा पहिला बोर्ड योगेश डोंगडे. योगेश डोंगडे हा आक्रमक पद्धतीने खेळणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मात्र अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये संदीप देवरुकरच्या विरुद्ध खेळताना कुठल्याही प्रकारचा आक्रमक खेळ त्याला खेळण्याची संधी संदीपने दिली नाही आणि पहिला गेम संदीपने 23-11 असा आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या सेटमधला पहिला बोर्ड संदीप देवरुकर खेळत आहेत. दोनही पॉकेट संदीपसाठी बंद असल्याने संदीपला वेळ विचार करण्यासाठी लागला आणि दरम्यान पंचांनी त्याला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतल्याने थांबायला सांगितलं आणि संदीपच्या विरुद्ध योगेशने त्याचा फायदा उचलत क्वीन आणि कव्हर केली. स्वतःच्या सोंगट्या हळुवारपणे योगेश कमी करताना अप्रतिम असा हा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न फसला. खेळत आहेत संदीप देवरुकर. संदीपच्या 4 काळ्या बोर्डावर तर योगेशच्या 5 पांढऱ्या बोर्डावर. योगेशने क्वीन घेतली आहे. दुसरा सेट अतिशय सोपी अशी सोंगटी संदीपकडनं चुकली आणि खेळण्याची संधी मिळाली ती योगेश डोंगडेला. खेळत आहेत संदीप देवरुकर. दोनही काळ्या या संदीपच्या कठीण.
10 सेकंदामध्ये संदीपला निर्णय घ्यावा लागेल की त्याला काय करायचं आहे. सुंदर असा हा प्रयत्न होता. प्रयत्न जरी चुकला असला तरी पुन्हा एकदा संदीपला खेळण्याची संधी मिळेल अशा प्रकारचं वातावरण बोर्डावर. ज्या पद्धतीने योगेशने राजेश गोहिलला उपांत्य सामन्यामध्ये हरवलं 25-8 आणि 25-11, ते पाहता अंतिम फेरीमध्ये त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो समाधानकारक दिसत नाही. दरम्यान 3 गुण संदीप देवरुखकरला. दुसरा बोर्ड संदीप देवरुखकर ब्रेक करतील. 3-0, 3 गुणांची आघाडी संदीप देवरुखकरकडे. या सामन्याचं उद्घाटन माजी महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नामांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये प्रामुख्याने विश्वविजेता खेळाडू योगेश परदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय नागावकर, जितेंद्र काळे, गुफरान, महेंद्र तांबे या खेळाडूंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तर महिला गटांमध्ये अनुपमा केदार, संगीता चांदोरकर या 2 खेळाडूंना उपांत्य फेरीपूर्वीच पराभूत व्हावं लागलं. संदीप देवरुखकर स्वतःच्या सोंगट्या हळूवारपणे कमी करताना अतिशय सुरेख असा हा हुकचा शॉट होता. दुसऱ्या सेटचा हा दुसरा बोर्ड, पण अतिशय महत्वाचा असा बोर्ड, कारण सलग दुसरा बोर्ड जर संदीपने जिंकला तर या सामन्यामधली त्याची आघाडी आणखीन वाढणार आहे. मात्र संदीप चुकला आणि खेळण्याची संधी योगेशला. हा जर मोठा बोर्ड संदीपला मिळाला तर पुढचा ब्रेक कुठल्याही प्रकारे योगेशला पुढचा बोर्ड जिंकावा लागेल, अन्यथा संदीपची आघाडी वाढत जाईल. अप्रतिम असा हा स्ट्रोक होता. स्वतःची सोंगटी घेताना संदीपची सोंगटी थोडी कठीण करण्यामध्ये योगेशला यश. अतिशय सुरेखरित्या थोडासा आक्रमक असा पवित्रा योगेशने घेतलेला दिसतोय आणि अप्रतिम अतिशय सुरेख असा शॉट आणि जवळपास फिनिश करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल. खेळण्याची संधी पुन्हा एकदा संदीप देवरुखकरकडे. स्ट्रायकरने स्वतःची सोंगटी घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल. पुन्हा एकदा संधी खेळण्यासाठी संदीपला, मात्र संदीपची सोंगटी अशा प्रकारे अडकली आहे की त्याला घेणं थोडंसं कठीण आहे. मात्र तरी सुद्धा संदीप ती सोंगटी घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न जरी असफल झाला असला तरी पोझिशन संदीपसाठी अतिशय पोषक असं. असफल असा प्रयत्न चांगला होता. स्वतःची सोंगटी गेली, मात्र पोझिशन पण होऊ शकणे, परंतु अतिशय सुरेखरित्या ही सोंगटी थर्ड पॉकेटला घेऊन योगेशने या 3 अशी गुणसंख्या. अतिशय चांगला असा हा ब्रेक होता.
मात्र हा ब्रेक झाल्यानंतर त्याला जास्तीत जास्त मोठा बोर्ड हा घेणं आवश्यक. योगेशने संदीपला क्वीन आणून दिली आणि क्वीन घेताना संदीप क्वीन घेतलेली आहे. संदीपने क्वीनचं कव्हर अतिशय सोपं. या खेळातलं जे गणित आहे ते असं सांगतं की ज्या वेळेला एखादा खेळाडू क्वीन घेतो त्यावेळेला त्याची कव्हर ही होणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडू अतिशय सोपी अशी कव्हर नेहमी करत असतो. संदीप विरुद्ध योगेश डोंगडे, दोनही राष्ट्रीय विजेते असे खेळाडू. स्वतःची घेताना योगेशची पांढरी सोंगटी थोडीशी कठीण करण्याचा प्रयत्न, पण म्हणावी तेवढी ती कठीण त्याला करता आली नाही. अतिशय सुरेखरित्या एकाच डावामध्ये दोन्ही सोंगट्या घेण्यामध्ये संदीप सफल. दुसऱ्या सेटमधला हा तिसरा बोर्ड. अंतिम फेरीचा सामना अप्रतिम असा हा स्ट्रोक होता. स्वतःची काळी घेताना दुसरी काळी सोपी करून घेतली संदीपने. सुंदर सुंदररित्या रिबाउंडने स्वतःची काळी घेण्याचा संदीपचा प्रयत्न जरी फसला असला तरी त्याच्यासाठी पोषक असं वातावरण. पुढच्या डावामध्ये पुन्हा एकदा संदीपच्या बाजूने पोषक असं पोझिशन बोर्डावर. अप्रतिम, अतिशय सुरेखरित्या स्वतःची पांढरी घेताना पॉकेटवरची संदीपची काळी काढण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेखरित्या ही सोंगटी. हा याचा फेवरेट शॉट आहे. बऱ्याच वेळेला हा शॉट योगेश खेळताना दिसतो. मात्र पुन्हा एकदा साधी आणि सोपी सोंगटी योगेश चुकला. परिणाम स्वरूप संदीपला हा 4चा बोर्ड. 4 अधिक यापूर्वीचे 3 गुण म्हणजे 7 गुण. 7 गुण संदीपचे तर योगेशचा केवळ 1 गुण. या स्पर्धेसाठी स्मॅश एंटरप्राइजेस, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, इंडियन ऑइल, 9 डायमेन्शन्स, त्याचप्रमाणे डॉली ब्युटी पार्लर यांनी आर्थिक सहाय्य दिलं होतं. या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस आर.डी. शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे, कार्याध्यक्ष अविनाश कामत, सचिव संजीव कानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, कॅरम विभागाचे प्रमुख प्रदीप भिडे हे उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी, त्याचप्रमाणे सचिव अरुण केदार आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव यतीन ठाकूरही या ठिकाणी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सलग 8व्या वर्षी या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं जात आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सुनील रामचंद्रन यांच्या कारकिर्दीमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. आणि हे सलग 8वं वर्ष या स्पर्धेचं.
संदीप स्वतःच्या सोंगट्या हळूवारपणे कमी करताना या दुसऱ्या सेटमधला हा चौथा बोर्ड आणि 7 विरुद्ध 1 6 गुणांची आघाडी अतिशय सुरेखरित्या संदीपनी स्वतःची सोंगटी घेताना योगेश ढोंगडे सोंगटी कठीण केलेली आहे आणि हा बोर्ड जर संदीप जिंकला तर त्याची आघाडी आणखीन वाढणार आहे. योगेशने पुन्हा एकदा या सेटमध्ये क्वीन आणून देण्याची चूक केली आणि संदीपच्या हाताखाली त्याची स्वतःची सोपी अशी कव्हर. क्वीनची कव्हर जरी झाली असली तरी अजूनही या बोर्डामध्ये जी चुरस आहे ती कायम आहे. अतिशय सोपी अशी सोंगटी योगेश चुकलेला आहे आणि खेळण्याची संधी पुन्हा एकदा संदीप देवरुखकरला. बोर्डावरती जे पोझिशन आहे अतिशय सुरेखरित्या डबल टचनी स्वतःची सोंगटी संदीपने घेतलेली आहे आणि खेळत आहेत. मात्र स्वतःची सोंगटी काढण्याऐवजी योगेशची ढोंगडेची सोंगटी सोपी करून दिली संदीपने. संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश ढोंगडे, दोनही राष्ट्रीय विजेते खेळाडू, दोनही या स्पर्धेतील सीडेड खेळाडू, दोनही अतिशय अनुभवी असे खेळाडू. खेळण्याची संधी संदीप देवरुखकरला. संदीपची पांढरी सोंगटी अशा प्रकारे बोर्डावरती अडकली आहे की त्याला स्वतःची सोंगटी घेण्यासाठी कस लावावं लागेल. दरम्यान योगेश ढोंगडे अतिशय सुरेखरित्या, मात्र दुर्दैवी योगेश सोंगटी पॉकेटवर जाऊन थांबली आणि खेळण्याची संधी संदीपला. संदीप चुकला. पुन्हा एकदा खेळण्याची संधी एक गुण योगेश ढोंगडेला या बोर्डानंतर. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी या कॅरम विभागाचे प्रमुख प्रदीप भिडे, सहसचिव सुनील रामचंद्रन यांनी अतिशय परिश्रम घेतले होते. परिणाम स्वरूप ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी संपन्न होत आहेत. अंतिम फेरीचा सामना संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश ढोंगडे, दोनही राष्ट्रीय विजेते खेळाडू, दोनही या स्पर्धेतील मानांकन प्राप्त खेळाडू. या अंतिम फेरीच्या सामन्यापूर्वी महिला गटाचा अंतिम फेरीचा सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये रत्नागिरीच्या मैत्री गोगटेने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर सरळ 2 सेटमध्ये विजय संपादन केला. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून स्मॅश एंटरप्राइजेस, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, इंडियन ऑइल, 9 डायमेन्शन,
आणि डॉली ब्युटी पार्लर यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अंतिम फेरीचा सामना झाल्यानंतर लगेचच संपन्न होणार आहे आणि पारितोषिक देण्यासाठी ॲडिशनल कमिशनर पोलीस R.D. शिंदे स्वतः या ठिकाणी अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी सुद्धा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. दरम्यान योगेश ढोंगडे विरुद्ध संदीप देवरुखकर. स्वतःच्या सोंगट्या हळूवारपणे कमी करताना योगेश ढोंगडे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सिस्का या कॅरम कंपनीच्या सोंगट्या आणि स्ट्रायकर वापरल्या गेल्या होत्या आणि अतिशय सुरेख खेळ सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये केला. मात्र योगेशने अतिशय सोपी अशी सोंगटी चोखला आणि खेळण्याची संधी संदीपकडे. हा बोर्ड जर संदीपने जिंकला तर त्याची आघाडी आणखीन वाढेल, पण जर योगेश हा बोर्ड जिंकला तर पुन्हा एकदा अंतिम फेरीच्या या सामन्यामधली रंगत जी आहे ती वाढणार आहे. योगेश आणि संदीप हे दोनही खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल. योगेश ढोंगडे हा एकाच जागेवर बसून खेळतो तर संदीप देवरुखकर आपल्या आसनाचा पुरेपूर फायदा उचलत संपूर्ण बोर्डावरती पूर्णपणे व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवत असतो. अतिशय सुरेखरित्या स्वतःची सोंगटी घेताना योगेश ढोंगडेच्या हाताखालची सोंगटी काढण्यामध्ये संदीप देवरुखकरला यश. आणि केवळ 2 सोंगट्या ह्या दोनही खेळाडूंच्या बोर्डावरती अतिशय सावध असा पवित्रा. स्वतःची सोंगटी घेण्यापेक्षा योगेशची सोंगटी ही कठीण करण्यामध्ये संदीपने मात्र अतिशय सुरेखरित्या योगेशनी ही सोंगटी घेतली आणि स्वतःची सोंगटी काढण्याचा प्रयत्न यशस्वी. 5 गुण योगेश ढोंगडेला. स्पर्धेमधली आणि या सेटमधली चुरस आणखीन वाढत आहे. पहिल्या सामन्यामध्येही 5 बोर्ड झाल्यानंतर दोनही खेळाडूंचे समान गुण झाले होते 11-11 आणि या दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा 5 बोर्डानंतर दोनही खेळाडूंचे समान गुण झाले आहेत ते म्हणजे 7 आणि 7. मात्र उरलेल्या 3 बोर्डांपैकी 2 ब्रेक हे संदीपसाठी असतील तर 1 ब्रेक योगेशचा असेल. अतिशय सुरेख असा ब्रेक. या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दोनही खेळाडूंनी जे ब्रेक केले त्या ब्रेकमधलं विशेष जर आपल्याला काही बघावयासारखं वाटेल तर ते म्हणजे संदीपने केलेले ब्रेक. अतिशय सुरेख असे ब्रेक संदीपने या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दोनही सेटमध्ये केलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला तो प्रतिस्पर्ध्यावरती वरचढ असा चढलेला आहे.
अंतिम फेरीचा सामना संदीप देवरुखकर राष्ट्रीय विजेता खेळाडू एशियन विजेता खेळाडू विरुद्ध योगेश ढोंगडे राष्ट्रीय विजेता खेळाडू. दोनही खेळाडू राज्यपातीच्या स्पर्धेमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. दरम्यान संदीपने क्वीनचं कव्हर केलेलं आहे आणि फार मोठा बोर्ड या ठिकाणी संदीपला मिळण्याची शक्यता. हा बोर्ड जर संदीपने घेतला तर त्याची या सामन्यावरची पकड वाढणार आहे. आठ काळ्या बोर्डावर आणि क्वीन म्हणजे 8+3 11 गुण. थेट 11 गुणांची आघाडी संदीप देवरुखकरकडे. दुसरा सेट केवळ 2 बोर्ड शिल्लक आणि सुरुवात करण्याची संधी योगेश ढोंगडेला. 11 गुणांची आघाडी संदीपकडे. पुन्हा एकदा वायब्रेक करण्याचा असफल असा प्रयत्न योगेश ढोंगडेचा. सलग 8 वर्ष शिवाजीपार जिमखाना स्वतःच्या वास्तूमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करत आहे. मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय लोकप्रिय अशी ही स्पर्धा. दरवर्षी ही स्पर्धा कधी होणार यामध्ये विशेष करून कॅरम खेळाडूंना उत्सुकता असते आणि साधारणपणे जानेवारीच्या महिन्यामध्ये दरवर्षी ही स्पर्धा होत असते. यंदा प्रथमच ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात आली. दरम्यान या बोर्डात योगेशने क्वीन घेतली आणि खेळत आहेत संदीप देवरुखकर. दुसरा सेट 11 गुणांची संदीपकडे आघाडी. संदीप देवरुखकर विरुद्ध योगेश ढोंगडे. हा जर बोर्ड योगेशने जिंकला तर या सेटमधलं आणि या स्पर्धेमधलं त्याचं आव्हान अजून एक बोर्डपर्यंत तरी टिकणार आहे. पण जर हा बोर्ड संदीप जिंकला तर जवळपास हा सामना इथेच संपला असं आपलं म्हणायला हरकत नाही. योगेश ढोंगडे केवळ 2 सोंगट्या बोर्डावरती शिल्लक आणि संदीपच्या 4 सोंगट्या. हा जर बोर्ड 7चा योगेश जिंकला तर या सामन्यामधलं आणि या सेटमधलं त्याचं आव्हान कायम आणि 7 गुण योगेश ढोंगडेला. शेवटचा बोर्ड दुसरा सेट. गुणसंख्या संदीप 18 योगेश 14. सलग 8 वर्ष शिवाजी पार्क जिमखाना
अतिशय यशस्वीरित्या स्वतःच्या वास्तूमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करत आहे. प्रथमच सिस्का या कॅरम कंपनीचे कॅरम बोर्ड आणि कॅरमच्या सोंगट्या या स्पर्धेमध्ये वापरल्या गेल्या. पुन्हा एकदा अतिशय चांगला असा ब्रेक संदीप देवरुखकरचा. या ब्रेकमध्ये संदीप देवरुखकरला स्वतःच्या सोंगट्या कमी करण्यावरती जास्त लक्ष द्यावं लागेल. अतिशय सुरेखरित्या आणि थेट आता क्वीन मारण्याचा संदीपचा प्रयत्न. अप्रतिम. क्वीनचं हाताखाली असलेलं अतिशय सोपं असं कव्हर संदीप करत आहे आणि यानंतर केवळ एक सोंगटी संदीपला कमी करावी लागेल म्हणजे हा सामना आणि हा सेट संदीपच्या पक्षात आणि हा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी संदीप देवरुखकर जिंकला असं म्हणावं लागेल. कारण दोन खेळाडूंच्या गुणसंख्येमधला जो फरक आता आहे हा फरक संदीपच्या बाजूने. केवळ औपचारिकता. कारण जरी योगेशने फिनिश केला तरी केवळ त्याला 3 गुण मिळतील आणि दोनही खेळाडूंमधली जी गुणसंख्या आहे त्या गुणसंख्येमधला असलेला जो फरक आहे हा 3 पेक्षा जास्त असल्यामुळे हा बोर्ड आणि हा सामना संदीपने जिंकला. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने संदीप देवरुखकर आणि मैत्री गोगटे या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. 8वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन स्पर्धा पुरुष गटातील विजेता संदीप देवरुखकर तर महिला गटातील विजेती मैत्री गोगटे. लगेचच पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. प्रमुख पाहुणे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस आर.डी. शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ते खेळाडू आहेत त्यांनी कृपया हॉलमध्ये यावं. जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 8व्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या पारितोषिक वितरण सोहळ्याच्यासाठी आवर्जून उपस्थित असले ॲडिशनल पोलीस कमिशनर आर.डी. शिंदे यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. जिमखान्याचे अध्यक्ष माजी कसोटी क्रिकेटपटू प्रवीण आमरेंना. व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव यतीन ठाकूर,
त्याचप्रमाणे शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे, कार्याध्यक्ष अविनाश कामत, सचिव संजीव खानोलकर आणि इतर सर्व पदाधिकारी या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन यशस्वी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी मी विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना की त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करावं. मंचावर उपस्थित असलेले शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष श्री आणि नामवंत खेळाडू प्रवीण आमरे साहेब, महाराष्ट्र कॅरम बोर्ड असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री गोसावी साहेब, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आणि सर्व उपस्थित खेळाडू आणि बंधू भगिनींनो, मी आपला फारसा वेळ घेत नाही. प्रथमतः शिवाजी पार्क जिमखान्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारची उत्तम स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि ती आज यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्या सर्व बक्षीस विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही किंवा जे विजेते ठरलेले नाहीत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. खेळामध्ये आपल्याला माहितीच आहे की ती हार जीत ठरलेलीच आहे, परंतु खेळामध्ये सतत व्यस्त असणं आणि ते खेळ खेळणं हे अत्यंत आवश्यक बाब आहे. कॅरम आपण सर्वांनीच हा असा खेळ आहे की अगदी छोट्या जागेमध्ये आणि कमी याच्यामध्ये आपण खेळू शकतो. अशा खेळांना प्रोत्साहन देणं काळाची गरज ठरलेली आहे. नवीन तरुण पिढीला इतर मार्गाला जाण्याच्या ऐवजी अशा कुठल्या तरी चांगल्या उपक्रमामध्ये त्यांना जर आपला सहभागी करून घेता आलं, जे इतर मग ग्रामीण भागामध्ये मुलं टिंगरटावाळ्या करण्यामध्ये किंवा पत्ते खेळण्यामध्ये किंवा आजकाल गुटखा आणि त्याचं प्रमाण तर फारच जास्त आहे. एखाद्या अशा या खेळामध्ये जर त्यांना सहभागी करून घेता आलं आणि त्यांना जर या दिशेला जर आपला वळवता आलं तर मला वाटतं एक चांगला उपक्रम राहील आणि आपण सर्वांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. मी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल परत एकदा आपणा सर्वांना सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी आपण बोलावून माझा जो काही सत्कार केला त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचे आभार. परंतु ही स्पर्धा अतिशय नीटनेटकी खेळवण्यामध्ये ज्यांचा प्रामुख्याने सहभाग राहिलाय ते या स्पर्धेचे प्रमुख पंच केतन चिखले आणि सुहास कारभारी. केतन चिखले या ठिकाणी उपस्थित नाहीत. मी विनंती करतो की सुहास कारभारींनी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि आयोजकांच्या वतीने त्यांना एक सन्मानपत्र किंवा प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. मी जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरेंना विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल पासून जे व्हाईट स्लॅम आणि ब्लॅक स्लॅम केले गेले त्यांची पारितोषिक नंतर आपण देणार आहोत, परंतु त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. त्यापैकी अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेले योगेश डोंगडे यांनी 2 ब्लॅक स्लॅम केले होते, तर मोहम्मद गुफरान यांनी 1 ब्लॅक स्लॅम केला होता. या स्पर्धेतील महिला गटातील 8वे खेळाडू आहेत, 8वे विजेते खेळाडू आहेत मेधा मटकरी पुणे. 7वा क्रमांक ज्यांनी पटकावला त्या मिताली पिंपळे. मी विनंती करतो या स्पर्धेचं पारितोषिक संजीव खानोलकर कृपया आपण द्यावं. हे मिताली पिंपळे महिला गटामध्ये 8वा क्रमांक. 7वा क्रमांक नीलम घोडके मुंबई. 5वा क्रमांक मिनल लेले खरे. मी विनंती करतो अविनाश कामत यांनी पारितोषिक द्यावं. 4था क्रमांक राधिका जोशी ठाणे. अविनाश कामत कृपया आपण ही दोन्ही पारितोषिकं द्यायची आहेत.
तिसरा क्रमांक आयशा मोहम्मद मुंबई. मी विनंती करतो की ही पारितोषिक महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी आपण द्यावी. यानंतर या स्पर्धेतील उपविजेते खेळाडू आहे प्रीती खेडेकर. मी विनंती करतो हे पारितोषिक, कारण या पारितोषिकाबरोबर आपण त्यांना एक ट्रॉफी देतो आहोत, तर मी विनंती करतो की जिमखान्याच्या वतीने संजीव खानोलकर आणि प्रवीण आमरे आपण दोघांनी ही ट्रॉफी आणि ही पारितोषिक द्यावं. रनर अप प्रीती खेडेकर या स्पर्धेतील उपविजेती. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आहे मैत्री गोगटे. मी विनंती करतो प्रवीण आमरे आणि संजीव खानोलकर आपण दोघांनी मिळून हे पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. मी विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे शिंदे साहेब कृपया आपण पण हे पारितोषिक देण्यासाठी या ट्रॉफीला हात लावा. सर्व अविनाश कामत. या महिला गटातील विजेत्या मैत्री गोगटे. पुरुष गटामध्ये 8वा क्रमांक अनिल मुंडे, 7वा क्रमांक रहीम खान पुणे. मी विनंती करतो यतीन ठाकूर मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव कृपया आपण हे पारितोषिक द्यावं. 6वा क्रमांक कलीम शेख प्रदीप भिडे कृपया आपण पारितोषिक द्या. 5वा क्रमांक पंकज पवार या स्पर्धेतील गतविजेता. यावर्षी क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. राजेश गोयल अतिशय सुरेख त्यांनी खेळ केला. पंकज पवार. मी विनंती करतो अविनाश कामत कृपया आपण हे पारितोषिक द्या. क्रमांक 4 राजेश गोयल, शांताराम गोसावी कृपया आपण हे पारितोषिक द्यावं. तिसरा क्रमांक मोहम्मद गुफरान. मी विनंती करतो प्रकाश नाईक कृपया आपण हे पारितोषिक द्यावं. या जिमखान्याचे ट्रस्टी प्रकाश नाईक हे पारितोषिक देतील. तिसरा क्रमांक आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहम्मद गुफरान. मुळात हे उत्तर प्रदेशचे खेळाडू आणि मुंबईमध्ये इंडियन ऑइलनी यांना नोकरी दिल्यानंतर आता ते मुंबईमध्ये खेळत आहेत. या स्पर्धेतील उपविजेता खेळाडू ज्याचा खेळ आपण नुकताच पाहिला, आक्रमक असा, दिसायला छोटा परंतु अतिशय चांगला खेळ करणारा राष्ट्रीय विजेता खेळाडू योगेश डोंगडे. मी विनंती करतो प्रवीण आमरे आपण सगळ्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी उभं राहावं. सुनील रामचंद्रन, प्रकाश नाईक सगळ्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. महिला गटामध्ये उपविजेतेपद ज्या खेळाडूंनी पटकावलं त्या प्रीती खेडेकर. मी विनंती करतो महिला उपविजेतेपदाचं जे पारितोषिक आहे प्रीती खेडेकर महिला गटामध्ये उपविजेती खेळाडू. मी विनंती करतो आपण सगळ्यांनी हे पारितोषिक द्यावं. आणि या स्पर्धेतील विजेता खेळाडू राष्ट्रीय विजेता, एशियन विजेता, छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू संदीप देवरुखकर. मी विनंती करतो आर डी शिंदे, प्रवीण आमरे आपण सगळ्यांनी संयुक्तरित्या हे पारितोषिक त्यांना द्यायचे आहे. रोख रुपये 21,000 आणि अतिशय सुंदर अशी ट्रॉफी. संजीवजी आपण पण हात लावा.
जे खेळाडू जिंकलेले आहेत त्यांना विनंती की कृपया आपण या ठिकाणी उजव्या बाजूला जिमखान्याचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेत त्यांच्याकडे आपलं वाउचर द्यावं आणि रोख पारितोषिकाची रक्कम घ्यावी. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो आणि पुन्हा आमंत्रित करतो पुढच्या वर्षीसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. दोन्ही खेळाडू जे विनर खेळाडू आहेत त्या दोघांनी इथे स्टेजवरती यायचंय. प्रमुख पाहुण्यांबरोबर त्यांचा फोटो घ्यायचा आहे.